तिकडे सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर गंभीर आरोप केलेत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 559 जागांच्या नोकर भरतीला परवानगी दिली आहे। या जागा सहकार मंत्र्यांसह सर्वांनी वाटून घेतल्याचा आरोप खोतांनी केलाय। एका जागेचा दर 30 लाख रुपये ठरवल्याचा आरोपही खोतांनी केलेला आहे। एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेऊन भरती करा, बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेऊ नये, अन्यथा सहकार मंत्र्यांच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहे, असा इशाराही खोतांनी दिलाय। या सगळ्या गुणवंत चांगल्या विद्यार्थ्यांना जर याचा लाभ मिळायचा असेल तर निश्चितपणानं बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येऊ नयेत अशी मागणी माझी आहे। जर हे बदल नाही केला तर सहकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार आहे। दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुलदीप माने। जिल्हा परिषद नगरपालिका आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नवीन नोकर भरतीला ज्या सहकार विभागानं परवानगी दिली त्यावर आता आमदार सदाभाऊ खोत यांनी आरोप करत थेट सहकार मंत्र्यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत। जे पदांची भरती होणार आहे, जी लिपिक आणि शिपाई सेनेतील जागा आहेत, त्या सर्व जागा या 25 ते 30 लाख रुपये दरानं या ठिकाणी पैसे घेऊन भरल्या जाणार आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला। आणि या प्रकरणी आज सदाभाऊ खोत मुंबईमध्ये सहकार मंत्र्यांची भेट घेणार आहेत। जिल्हा बँकेची आधीच चौकशी, नोकर भरतीसह अन्य बाबीमध्ये चौकशी सुरू असताना या नवीन नोकर भरतीला परवानगी दिलेली असतानाच अशा पद्धतीची या ठिकाणी ही पैसे घेऊन भरती जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। त्यामुळे आज सहकार मंत्र्यांच्या भेटीमध्ये सदाभाऊ खोत यांना काय उत्तर मिळतंय आणि पारदर्शकपणे ही या ठिकाणी भरती व्हावी ही जी मागणी आहे त्याबाबत काय सहकार मंत्री बोलतात हे पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे।